तर आज जायचं आपल्याला जालन्याचा किल्ला बघायला, ज्याचं नाव आहे मस्तगड. आणि तो बऱ्याच लोकांना माहीत नाही. आणि मी जेव्हा जालन्यात आलो तेव्हा मला पण माहीत नव्हता आणि महेशला पण माहीत नाही. तर चला मग आता आपण जाऊ जालन्याचा किल्ला बघायला. आता जुन्या काळाचा हा एक दरवाजा दिसतोय आणि सध्या आता त्याला पाडून इकडं नवीन गेट तयार केलेलं आहे. पण जुन्या जमान्यातलं थोडं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघू शकतो बा. हा जुना गेट. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलो, पण इथं जास्त काही बघायला काही नाही, कारण की इथं सगळं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. इथं नगर परिषदचं जुनं ऑफिस वगैरे होतं, त्याच्यामुळे इथं काही जास्त जुन्या गोष्टी बघायला नाही आहेत. पण आपण बघू शकतो की सध्या याची किल्ल्याची तटबंदी वगैरे आपल्याला बघायला भेटते. ह्या साईडनं आतमध्ये आलोत आणि हा गेट आहे त्याचा, आणि थोडी तटबंदी आपल्याला बघायला भेटते. थोडं बुर्जा टाईप इथं आहे, एक पाण्याची टाकी आतमध्ये. आणि इथं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपण तोफा बघू शकतो, जे की तुम्हाला दाखवतो. मीडियम साईजच्या 2 तोफा आहेत तिथं, ज्या की तरी बरीच साईज आहे त्याची. आणखी नाही काही. चल आणि तर आपण सध्या किल्ल्याच्या बॅक साईडला आलेलो आहे. आणि याचं जुन्या आता याची खूप जास्त पडझड झालेली आहे. आतमधून पण बघायसारखं काही नाही, पण आपण आता बॅक साईडला आलो आणि बॅक साईडहून आपल्याला सध्या इथं 2 बुरुज किल्ल्याचे बॅक साईडनं आपण बघू शकतो, जे की हे वरचं विटाचं बांधकाम दिसतंय आणि खाली त्याचं बांधकाम हे दगडानं केलेलं आहे. आणि या किल्ल्याची अशी माहिती सांगायची म्हणजे इथं मराठा एम्पायर, मुघल एम्पायर आणि जे हैदराबादचे निजाम होते त्यांचं पण इथं राज्य राहिलेलं आहे काही काळ. आपण बघू शकतो किल्ला मागच्या साईडनं. आणि समोरच्या साईडनं मी तुम्हाला दाखवतो. समोरच्या साईडनं एवढं काही बघायला नाही, पण आपण बॅक साईडनं थोडं याचं बघू शकतो. हा किल्ला जवळपास मी याची माहिती घेतली, हा 2 एकरामध्ये किल्ला आहे आणि पण खूप जास्त पडवळ झालेली सध्या तरी. तर ह्या किल्ल्याची थोडी माहिती म्हणजे 1723 मध्ये ह्या किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे. आणि काबिल खाननं हा किल्ल्याचं बांधकाम केलं होतं या नदीकाठी. याच्या पलीकडून आपल्याला एक नदी बघायला भेटते. आणि त्याच्यानंतर तुकोजी होळकर हे जे मराठा एम्पायरचे राज्यकर्ते होते, त्यांनी पण याच्यावर चढाई करून हा त्यांच्या ताब्यामध्ये घेतला होता. त्याच्यानंतर निजामांच्या पण ताब्यामध्ये हा किल्ला होता काही काळ. तर याची थोडी ब्रीफमध्ये एवढीच माहिती होती. आता जास्त काही आपल्याला याच्या बारेमध्ये माहीत नाही आहे, पण आपण बॅक साईडनं सध्या 2च बुरुज बघू शकतो, जे की त्याची पण खूप जास्त पडझड झालेली आहे. आणि एक म्हणजे हा तर बुरुज खूप मोठा दिसतो आणि ते एक छोटा आहे, पण त्याच्यावर झाडं वगैरे भरपूर खूप आहेत. तर मी तुम्हाला याचं एक स्क्रीनशॉट किंवा त्या ज्या दुर्ग भारत जी साईट आहे त्याची थोडी तुम्हाला लिंक पाठवतो, तुम्ही त्याच्यावरून पण याची माहिती घेऊ शकता.